ठीक आहे. ऑनलाईन मेंबर सर्वांनी माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्यायची. तुमचं जे काही दुसरं काम असेल ते बंद करा आणि माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्या. तर मी इथे काय करतो, A to Z 56 नावाचा जो फोल्डर बनवला होता, त्या फोल्डर ओपन केला. त्याला ओपन करू आपण CMD मध्ये, किंवा आपण कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन करू. आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन केल्यानंतर ह्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी कमांड्स राईट करणार. जसं की मला एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी कमांड आहे आपल्याकडे npm create with @latest day. एंटर बटनावर क्लिक केलं मी इथे. त्यानंतर सिलेक्ट केलं रिॲक्ट, देन सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन सिलेक्ट किंवा एंटर एंटर एंटर. तर इथे माझं काय झालंय, ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. आणि ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर Ctrl+C स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि इथे कमांड टाकतो मी cd day50. त्यानंतर थर्ड कमांड असते आपल्याकडे कोडपेस्ट डॉट टाकल्यानंतर इथे काय झालं, आपला जो काही VS कोड आहे त्या VS कोड मध्ये तो रिॲक्ट जेएस नावाचा day15 नावाचा प्रोजेक्ट काय झालाय, ओपन झालाय. आणि ते ओपन झाल्यानंतर मी काय करतो, जो SRC नावाचा फोल्डर आहे, त्या SRC नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये एक app.jss नावाची फाईल आहे. त्या फाईल मधला सगळा कोड मी डिलीट केला. आणि त्यामध्ये मला सांगा, रिॲक्ट जेएस मध्ये किती टाईपचे कंपोनंट असतात? 2 टाईपचे. कोणते कोणते? एक फंक्शन बेस कंपोनंट आणि सेकंड क्लास बेस कंपोनंट. मग मी ते काय करतो, एक फंक्शन बेस कंपोनंट राईट करतो. जसं की फंक्शन बेस कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन कीवर्ड कंपोनंटला नाव काय देणार, जे आपण फाईल नेमला नाव दिलंय तेच आपलं कंपोनंटचं नाव असेल. त्यानंतर जो काय कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट मध्ये आपण रिटर्न करू इथे वेलकम टू माय ॲप. ओके. जो आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर खाली लिहायला लागेल एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं सेव्ह केलं. आणि त्यामध्ये CSS फाईल मधून सगळी CSS मी काय केली, रिमूव्ह केली. आणि index.css फाईल मधून पण CSS रिमूव्ह केली. त्यानंतर ह्याला मी सेव्ह करतो आणि CMD मध्ये आलो आणि ते कमांड टाकली npm run dev. जशी मी ही कमांड टाकली तर मला माहिती आहे एक URL भेटेल, आणि ती URL मी ब्राउझरला सर्च केली तर त्या ऍप्लिकेशनचं मला काय भेटेल, आउटपुट दिसेल. आलं इथे वेलकम टू माय ॲप, आलं इथे. तर आज आपण काय करू, एक APIचाच एक पॉइंट घ्यायचा. ओके. ठीक आहे. आज आपण शेवट एक लास्ट APIचा एक अजून डेमो घेऊ. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण नवीन टॉपिककडे जाऊ. आज प्रॅक्टिससाठी वेगळ्या वेळेने आपण एक तास घेऊ. जसं की ऑनलाईन मध्ये मला सांगा, तुम्ही कुठे राहतात? ठीक आहे, तुमच्या तालुक्याचं गावाचं नाव सांगा बरं एकदा. मेसेज बॉक्स मध्ये जस्ट ऑनलाईन मध्ये काय विचारलंय मी, अरे तुम्ही राहतात कुठे हे ना. ऑफलाईन मध्ये हॉस्टेल राहतात तुम्ही. अरे ऑनलाईन मध्ये कुठे राहतात का नाही तुम्ही, तुमच्या गावाचं नाव माहिती आहे का नाही? ठीक आहे, आदित्य निवासेकडे राहतोय. अरे बाकीचे आहेत का नाही? अरे ऑनलाईन मध्ये नेवासा, ओके, करमाळा, ओके. अजून बाकीचे आहेत का नाही? आता तुम्ही विचार पडला असेल सर असे का विचारतात की तुम्ही राहतात कुठे, है ना. तर
आज ठीक आहे, तुम्ही त्या गावाला राहतात, त्या गावाला पाऊस पडेल का नाही तुम्हाला हे कसं कळेल? ठीक आहे, आज तुम्ही नगरला आहे. ठीक आहे, सपोज आपण नगरला आहे आज. ओके, जे नगरचे आहेत ते नगरसाठी क्वेश्चन आहे की आज नगरमध्ये पाऊस पडेल का नाही. पडेल, कसं काय? कुठं कळलं तुला की पाऊस पडेल का नाही? अरे ठीक आहे. तर एक वेदर ऍप असतं माहितीये, मोबाईल मध्ये पण असतं किंवा तुम्ही गुगलला गेलात तर तिथे पण असतं. त्याला म्हणतात हवामान खातं, असं काहीतरी म्हणतात, बरोबर? हवामान अंदाज म्हणतात. जसं की माझ्या लॅपटॉप मध्ये पण आहे, दाखवू मी तुम्हाला. जसं की ते बघा, लेफ्ट साईडला ह्या कोपऱ्यामध्ये हे मला काहीतरी दिसतंय, 29 डिग्री काहीतरी टेम्परेचर वगैरे काहीतरी असं मला दिसतंय. तुम्हाला पण दिसतंय ऑनलाईन मध्ये? ठीक आहे, मी त्याच्यावर क्लिक करतो. ठीक आहे, आपण काय करू, ब्राउझरला सर्च करू असं मला वाटतंय. ठीक आहे, मी इथे वेदर ऍप सर्च करू. ठीक आहे, एक वेदर ऍप आहे, ते काहीतरी मला दिसतंय जस्ट. ठीक आहे, आणि वेदर ऍप मध्ये मी इथे सर्च करतो. ठीक आहे, मला डायरेक्ट लोकेशन विचारा, मला लोकेशन नाही करायचं. इथे मी अहिल्यानगर सर्च केलंय, ओके, आलं इथे. आणि अहिल्यानगर मध्ये ठीक आहे, ठीक आहे, आजचा डेटा पाहिजे. जस्ट फंडा समजून घ्या काय आहे. तर इथे बघा, मला कुठला डेटा आलाय, हा अहिल्यानगरचा आलाय. आणि अहिल्यानगर मध्ये आज टेम्परेचर किती आहे, 29 आहे असं काहीतरी दाखवलंय ना. त्यानंतर इथे ह्युमिडिटी किती, 35. परत इथे काहीतरी दाखवले 24 km/h, असं मला पण माहित नाही त्याबद्दल काय बोलतात. पण असं काहीतरी दाखवतंय ना हवामान. टेम्परेचर किती, आर्द्रता किती, त्यानंतर पाऊस पडेल का नाही ह्याचा अंदाजा. आपल्याला असं चित्र दिसलं तर म्हणतो आपण ऊन पडणार आहे. आणि ह्या प्रकारे असं काहीतरी चित्र दिसलं तर म्हणतो नगरमध्ये काहीतरी कुठेतरी पाऊस पडत आहे. असं ऍप पाहिले ना तुम्ही? ओके, मग आपण काय करणार आहे, जी वेदर ऍप आहे त्या वेदर ऍप किंवा जी वेदर कंपनी आहे त्या कंपनीकडून आपण आज काय करणार आहे, डेटा घेणार आहोत. काय घेणार आहे? डेटा घेणार आहे. जसं की ठीक आहे, आपण फंडा समजून घ्या आधी. ओके, जसं की आपल्याकडे असेल एक इनपुट बॉक्स. काय असेल इथे? एक इनपुट बॉक्स. आणि त्या इनपुट बॉक्सचं एक असेल इथे समोर बटन, जसं आपण काल केलं होतं तसं. तर जो इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्स मध्ये आपण घेणार इथे वरती सिटी. काय घेणार इनपुट बॉक्स मध्ये? काल आपण काय घेतलं, पिनकोड. आज काय घेणार, सिटी नेम. आणि ह्या बटनला नाव देऊ आपण इथे फाइंड किंवा सर्च, जे वाटेल तुम्ही ते नाव देऊ शकता. तर इथे काय होणार, जसं मी इथे सिटी नेम राईट केलं, काय केलं, सिटी नेम राईट केलं आणि फाइंड बटनावर क्लिक केलं, तर मला जी काही नगरचं वातावरणचा जो अंदाज आहे त्या अंदाज मला सगळ्या भेटेल. समजतंय? ओके. तर माझ्याकडे एक वेदर ऍपची किंवा वेदरची एक URL आहे. काय आहे माझ्याकडे? एक वेदरची URL आहे. जशी की ही URL बघा आता, आणि इथे आलो मी ब्राउझरला आणि ही URL मी सर्च करतो. ठीक आहे, अशी काहीतरी एक URL आहे. ती URL मी अशी सर्च केली आणि त्या URL मध्ये बघा मला असं काहीतरी डेटा भेटलाय. दिसतोय तुम्हाला? रिक्वेस्ट सिटी आलंय, काय जामखेड आलं इथे, इंडिया. परत इथे लँग्वेज आली EN म्हणजे इंग्लिश आली. लोकेशन कुठलंय? जामखेड. कंट्री आली इंडिया. रिजन महाराष्ट्र. लेटन्सी आली असं काहीतरी. परत ह्याच्यामध्ये ठीक आहे, करंट मध्ये बघू काय आलंय. टेम्परेचर आलं इथे, किती टेम्परेचर? 30 आहे. वेदर कोड काय आलाय? 116. वेदर आयकॉन आला इथे. त्यानंतर करंटली क्लाउडली असं काहीतरी आलंय. ठीक आहे, भरपूर सारा डेटा आलाय मला दिसतंय इथे तुम्हाला. ह्युमिडिटी म्हणजे काय, त्याला आर्द्रता म्हणतात, बरोबर ना. म्हणजे आर्द्रता किती आहे, किती आर्द्रता? 49. असा मला काहीतरी डेटा भेटलाय, बरोबर. मग कोणत्या URL मधून भेटलाय? जी माझ्याकडे एक वेदर ऍपची एक URL आहे, ती URL मधून मला असा काहीतरी डेटा भेटलाय.
मग ही URL आपल्याला काय करायची, आपल्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायची. काय करायची, इम्प्लिमेंट करायची. ठीक आहे. फर्स्ट आपण काय करू, जो काय असं फ्रंट एंड आहे आपलं, ते फ्रंट एंड डिझाईन करू. चालतंय, मागचं सगळं विसरून जा. जस्ट आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. तर फ्रंट एंड मध्ये आपल्याला एक अशी डिझाईन बनवायची, एक इनपुट बॉक्स असेल आणि फाइंड नावाचं बटन असेल. ठीक आहे. कोडमध्ये आलो आणि कोडमध्ये आल्यानंतर ठीक आहे, मला ह्याची गरज नाही. जस्ट मी इथे करतो एक इनपुट बॉक्स. त्याला टाईप काय दिला मी इथे, टेक्स्ट दिला. आयडी नेमची गरज नाही. त्यानंतर इथे 2 BR देतो आणि इथे एक बटन घेतो आणि त्या बटनला नाव देतो इथे फाइंड. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं तर जी आपली फ्रंट एंडची डिझाईन होती ती डिझाईन कंप्लीट झाली इथे. पक्का, ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय की ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपल्याला सिटी नेम द्यायची. त्यासाठी मी इथे काय देतो, एक ह्याला प्लेस होल्डर देतो, जसं की एंटर सिटी करतो. ओके. जस्ट आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं, आलं इथे एंटर सिटी आणि इथे खाली फाइंड बटन. ओके. तर मला काय करायची, हे सिटी नेम किंवा जसं मी हे सिटी नेम मला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. तर त्यासाठी मी इथे काय करणार, तर इथे मी फर्स्ट एक व्हेरिएबल बनवणार. ओके. व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट आणि इथे मी देतो नाव त्याला व्हेरिएबलला सिटी. त्याचं काय असेल इथे एक सेट सिटी नावाचं फंक्शन. इक्वल टू कुणाचा यूज करून बनवायची, आलं इथे मला सजेशन. जसं मी ह्या सजेशनवर क्लिक केलं, ऑटोमॅटिकली वरती इम्पोर्ट झाले. ओके. आणि इथे द्यायचं आपल्याला राऊंड ब्रॅकेट, ज्याला आपला व्हेरिएबल. आणि ह्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्या इनपुट बॉक्सला आपल्याला इथे करायला लागेल एक इव्हेंट. कोणता इव्हेंट, ऑन चेंज. ऑन चेंज इव्हेंट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन. तो ॲरो फंक्शन काय करणार, इव्हेंट पास करणार. कोणाला, जी काय सेट सिटी नावाचं फंक्शन आहे त्याला इव्हेंट मधून तो टार्गेट मधून व्हॅल्यू पास झाले इथे. पक्का, ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे आणि सिटी नेम टाकलं मी इथे पुणे टाकलं. जसं मी फाइंड बटनावर क्लिक करेन तर माझ्यासाठी ते इनपुट मधलं सिटी नेम कन्सोल होईल. तर आपल्याला माहिती आहे ते कसं करायचं. काय करायचं, त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीतरी ऍक्शन घडायची. त्यासाठी त्या बटनाला आपण टाकणं इथे ऑन क्लिक नावाचं इव्हेंट टाकलं इथे. आणि जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार. कोणतं फंक्शन, सर्च नावाचं. आणि जे काही सर्च नावाचं फंक्शन आहे मी इथे बनवतो. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव सर्च, ओपन करली आणि क्लोज करली आणि त्याच्यामध्ये कन्सोल डॉट लॉग सिटी. समजलं. इथे सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट मी इनपुट बॉक्स मध्ये पुणे टाकलं, फाइंड बटनवर क्लिक केलं, भेटलं इथे पुणे. जस्ट मी इथे केलं अहिल्या नगर, फाइंड बटनवर क्लिक केलं, भेटलं मला इथे अहिल्यानगर. सपोज मी इथे केलं सोलापूर, फाइंड बटनवर क्लिक केलं, भेटलं इथे सोलापूर. ओके. फंडा समजला इथवर, ठीक समजलंय ना. तर आता इथे मला काय करायचे, जेव्हा मी ह्या फाइंड बटनावर क्लिक करेल तर मला एक एपीआय काय करायची, कॉल करायची. काय करायची, कधी, जेव्हा मी ह्या फाइंड बटनावर क्लिक करेन तर मला एक एपीआय काय करायची, कॉल करायची. मग एपीआय कॉल करण्यासाठी मला कोणत्या पॅकेजची गरज लागणार आहे, कोणत्या, ऑनलाईन मध्ये मला ह्या फाइंड बटनावर क्लिक केल्यानंतर एक एपीआय कॉल करायची. ठीक आहे, प्रतिमा बरोबर आहे की आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे, Axios. मग मी सीएमडी मध्ये आलो, सर्व्हरला स्टॉप केलं, एकदा कंट्रोल सी दाबून वाय दाबून स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि ते कमांड टाकली npm i Axios आणि एंटर बटनावर क्लिक. तर इथे माझ्यासाठी Axios नावाचं जे पॅकेज आहे ते पॅकेज इथे डाउनलोड झालंय. सर्व्हरला मी एकदा रिएक्झिक्यूट करतो किंवा आपल्या प्रोजेक्टला डबल एकदा रन करतो. आता मी इथे Axios ला काय केलंय, डाउनलोड केलंय, तर मी त्याला काय करणार इथे इम्पोर्ट. इम्पोर्ट कोणाला, फ्रॉम कुठून, Axios म्हणून झाला इथे इम्पोर्ट. तर आपल्याला काय करायची, जसं ह्या फाइंड बटनावर क्लिक करतो तर आपल्याला एक एपीआय काय करायची, कॉल करायची. मग इथे बघा, जसं आपण त्या
फाइंड बटनावर क्लिक करतो तर एक फंक्शन सर्च नावाचं फंक्शन काय होतंय, कॉल होतंय. आणि इथे आपण काय केले, कन्सोल डॉट लॉग केले. जिथे आपण इथे कन्सोल डॉट लॉग केले तिथे आपल्याला एक एपीआय कॉल करायची. मग एपीआय कॉल करण्यासाठी आपण कोणाला सांगणार, एक्झॉस्ट. त्या एपीआय मधून आपल्याला डेटा घ्यायचा आहे, त्यासाठी मेथड कोणती, गेट मेथड, राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये URL असते आणि लास्ट मध्ये काय असतो, डॉट देन राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, रिझल्ट म्हणू आपण, चालेल ना, रिझल्ट पण चालेल, रिस्पॉन्स पण चालेल, जे तुम्हाला म्हणायचे ते बोला. ठीक आहे. आणि जो काय आपल्याला रिझल्ट भेटलाय त्या रिझल्टला मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की याला नाव देतो, काय झालं, आणि त्या रिस्पॉन्स मध्ये मी काय करतो, रिझल्ट प्रिंट करतो. आता इथे आपल्याला URL टाकायला लागते. जस्ट मी URL कुठे आहे, ठीक आहे, ही URL मी कॉपी केली आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये आलो आणि ती URL मी इथे राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल कोड मध्ये ती URL पेस्ट केली. ठीक आहे. जसं याला मी सेव्ह केलं आणि कुठे आलो, मी ब्राउझरला आलो, आपल्या आउटपुट पेजला. हे एकदा रिफ्रेश केलं. आता ती एपीआय कॉल झाली का, कधी होणार आहे कॉल, जेव्हा मी फाइंड बटनावर क्लिक करेन तेव्हा. जसं मी फाइंड बटनावर क्लिक केलं तर एक एपीआय कॉल झाली आणि त्या एपीआय मधून आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स भेटलाय, दिसतोय तुम्हाला. बघू आपण काय काय भेटलं, काय काय भेटलं त्यामध्ये, कॉन्फिग, डेटा, हेडर्स, रिक्वेस्ट आणि स्टेटस. ह्यामधला आपल्या कामाचा कोण आहे, डेटा. मग आपण असं करू शकतो, त्या रिझल्टच्या आतमधून काय प्रिंट कर, डॉट. आउटपुट पेजला आलो, डबल एकदा रिफ्रेश केलं, झालंय किती एपीआय कॉल, त्यासाठी काय करायला लागणार आहे, बटनावर क्लिक करायला लागणार. झाली एपीआय कॉल आणि त्यामधून आपल्याला डेटा भेटलाय, काय काय भेटलाय, करंट, लोकेशन आणि भेटलाय एवढा डेटा, पक्का. ठीक आहे. मी काय करतो इथे करंट मध्ये बघतो काय काय भेटलं. तर करंट मध्ये बघा, सॉरी करंट नाही, लोकेशन मध्ये. तर लोकेशन मध्ये बघा कुठला डेटा भेटलाय आपल्याला, जामखेड. कुठला भेटलाय, जामखेडचा, पक्का. तर मला काय करायची, ठीक आहे, कुठला भेटलाय, जामखेडचा. जसं मी त्या URL मध्ये आलो आणि त्या URL मध्ये मी बघतो लास्ट मध्ये काय लिहिलं इथे, जामखेड. त्या जामखेडच्या जागी मी इथे काय टाकतो, पुणे टाकतो. आणि आता सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं, फाइंड बटनावर मी क्लिक केलं, ते फंक्शन कॉल झालं. आणि आता आपण लोकेशन मध्ये जाऊन चेक करू, कुठला डेटा आलाय, पुण्यामधला आलाय. जसं मी त्या URL मध्ये आलो इथे मी टाकतो सोलापूर, सोलापूर, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, फाइंड बटनावर मी क्लिक केलं, तर जो काय डेटा आलाय तो डेटा कुठला आलाय, आता सोलापूर मधला आलाय. म्हणजे त्या URL मध्ये मी जे लास्ट मध्ये सिटी नेम राईट करतोय त्या सिटीचा काय भेटतोय आपल्याला, डेटा भेटतोय, पक्का. मग आपण काय करू की जे सिटी नेम आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये राईट करणार आहे ते सिटी नेम आपण ह्या URL च्या लास्ट मध्ये अटॅच करू. मग आपल्याला माहितीये जे काही इनपुट मध्ये सिटी नेम राईट करणार आहे ते कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे, ह्या सिटी नावाच्या. मग आपण काय करू, त्या URL मध्ये जे सिटी नेम आहे त्याला रिमूव्ह करू आणि लास्ट मध्ये काय देऊ, प्लस आणि त्या सिटी, म्हणजे ते काय झालं, कॉन्कॅटेशन झालं. आणि आता आपण ट्राय करू, आउटपुट पेजला आलो, आता इथे एकदा रिफ्रेश केलं आणि मी ते सिटी नेम राईट करतो पुणे, फाइंड बटनावर क्लिक केलं, तर मला जो रिस्पॉन्स भेटलाय तो कोणत्या गावाचा भेटलाय, पुण्याचा भेटलाय. डबल एकदा मी रिफ्रेश करतो आणि आता इथे मी टाकतो सोलापूर, कुठलं, सोलापूर. फाइंड बटनावर क्लिक केलं तर जो काय डेटा भेटलाय मला तो डेटा कुठला भेटलाय, आता सोलापूरचा भेटलाय. समजलाय काय होतं इथे, पक्का. ऑनलाईन मध्ये पॉइंट. तर आपण काय केलं इथे की ज्या सिटीचं आपण नाव राईट करतो, आता तुम्ही फोटो मध्ये काय केलंय, काही जणांनी फक्त मी पुणे टाकलंय आणि काही जणांनी सोलापूर टाकलंय. अरे तुमचं गाव बिव आहे का नाही, तुमच्या गावाचं नाव टाका ना, है ना. ठीक आहे, मी गावाचं नाव टाकतो नाशिक, येतंय का मी चेक करतो. फाइंड बटनावर क्लिक केलं, अरे नाशिकचं ह्याचं वाकडे थोडं आहे की मला पण माहित नाही, पण नाशिकचं डेटा आय थिंक येत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, मी मग चेक करतो सिटी नेम्स,
ठीक आहे, आता मला पण माहित नाही सिटी नेम, फक्त जस्ट मी इथे काय केली, सिटी नेम इन महाराष्ट्र. ओके, जसं की मुंबई. ठीक आहे, आपण मुंबई, ठीक आहे, मुंबईचं आपण वातावरण चेक करू. जसं की इथे मी इनपुट बॉक्स, अरे लक्ष द्या. मुंबईत राईट केला आणि फाइंड बटनावर क्लिक केला, तर जो काही मला रिस्पॉन्स आलाय तो रिस्पॉन्स कुठला आलाय आता, मुंबईचा आलाय, दिसतोय. जसं की माझं गाव आहे, माझ्या गावाचं नाव टाकतो, माझ्या गावाचं असं नाव आहे काहीतरी. ओके, आणि फाइंड बटनावर क्लिक केलं. ठीक आहे, आय थिंक स्पेलिंग चुकली असेल, तर आलाय डेटा. स्पेलिंग चुकली होती, आणि कुठला आलाय डेटा, आमच्या गावाचा आलाय. जसं की मी इथे राईट केलं, आता कोणतं, अहिल्यानगर, राईट केलं तर अहिल्यानगरचा डेटा येईल. त्यानंतर मी पुणेचा राईट केला, फाइंड बटनावर क्लिक केलं, तर जो काय मला डेटा भेटलाय तो डेटा कुठला भेटलाय आता, पुण्याचा भेटलाय. का बरं भेटलाय, की जो आपण इनपुट बॉक्स मध्ये टाईप करतो तो इनपुट बॉक्स मधला टेक्स्ट कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होतोय, सिटी मध्ये. आणि जो काय हा सिटी मध्ये झालाय तो मी काय केलाय, लास्ट मध्ये जे सिटी नेम होतं ते रिमूव्ह केलं आणि त्याच्या जागी कॉन्कॅट काय केलं मी, आपलं सिटी नेम, म्हणजे ते इनपुट बॉक्स मधलं सिटी नेम. त्यामुळे मला जे इनपुट बॉक्स मध्ये मी सिटी नेम राईट करतोय त्याच सिटीचा मला कन्सोल मध्ये डेटा भेटतोय. बाय एक्झाम्पल साठी मी जस्ट इथे पुणे टाकतो. ओके, फाइंड बटनावर क्लिक केलं, तर जो काय पुण्याचा डेटा आहे, पुण्याचा डेटा भेटला मला. आता जो हा डेटा भेटलाय, हा डेटा आता काय करायचा आपल्याला, एका व्हेरिएबल मध्ये काय करायची, स्टोअर करायची. पक्का. तर जो काय डेटा आलाय त्या डेटाचा टाईप कोणता आहे मला सांगेल कोण, फिक्स एक सांगा. ऑनलाईन मध्ये बोला बरं तुम्ही, फास्ट मध्ये. ऑनलाईन मेंबर काय विचारलंय मी, जो काय डेटा, ठीक आहे, समर्थ म्हणतोय ॲरे ऑब्जेक्ट. अजून पक्का ॲरे ऑब्जेक्ट आहे, झूम करतो मी, अजून ॲरे आहे, पक्का ॲरे. अरे ऑनलाईन मध्ये, अरे बाकीचे आहेत का नाही मीटिंग मध्ये, मला उत्तर हवंय तुमच्याकडून. सांगा फिक्स मध्ये सांगा काय, भाग्यश्री ॲरे ऑब्जेक्ट आहे तुझं, तुमचं फक्त तुझा ॲरे, फक्त तुझं ऑब्जेक्ट आहे ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, 2 मिनिट आपण काय करू. ठीक आहे, जसं ए ऑप्शन आपण हे ठेवू, ऑब्जेक्ट. बी ऑप्शन ठेवू आपण इथे ॲरे, आणि सी ऑप्शन आहे आपल्याकडे ॲरे ऑब्जेक्ट, आणि तिसरं ऑप्शन आहे ऑदर. तर ऑनलाईन मेंबर सगळ्यांनी वोट करा बरं. ज्याचं ए ऑप्शन आहे त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये ए राईट करा, ज्याचं बी ऑप्शन आहे त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये बी राईट करा. कोण बनेगा करोडपती, चलो फास्ट मध्ये ऑनलाईन मध्ये बोला. तुमचं काय, बी वाले. अरे ऑनलाईन मध्ये, ऑनलाईन बोला ना. अरे ऑनलाईन मेंबर ऑप्शन कोणता आहे तुमचा, अरे फास्ट मध्ये वोट करा. समर्थ, राहुल, साक्षी, पृथ्वीराज, प्रतिमा, अरे बोला तुम्ही सगळे. अरे ऑप्शन फक्त, माधुरीचा सी ऑप्शन कोणता आलाय, ऑनलाईन मेंबर पण रिस्पॉन्स देत नाही, जस्ट मी मग पुढे निघून जात असतो. ओके, तर मला जो काय डेटा आलाय रिस्पॉन्स मध्ये तो डेटा मला काय करायचा, व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. मग त्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवला, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्या व्हेरिएबलला नाव दिलं डेटा, कोमा दिला, आणि ते सेट डेटा नावाचं एक फंक्शन क्रिएट केले, सेट डेटा इक्वल टू, आणि इथे काय करणार मी, यूज स्टेट. आणि त्यामध्ये असं मी आता सध्या काही डेटा टाईप देत नाही. मग जो काय डेटा येणार आहे
तो डेटा कधी येतोय, ही एपीआय कॉल झाल्यानंतर एक ॲरो फंक्शन कॉल होतंय आणि ॲरो फंक्शन कॉल झाल्यानंतर कन्सोल मध्ये आपण डेटा प्रिंट करतो. मग जसा आपला डेटा कन्सोल मध्ये प्रिंट होते त्याच वेळी आपण काय करू, सेट डेटाला आपण काय करू, रिस्पॉन्स मधून किंवा रिझल्ट मधून डेटा सेट करू. म्हणजे जो काय आपल्याला रिस्पॉन्स भेटलाय तो रिस्पॉन्स आता कुठे स्टोअर झालाय, डेटा व्हेरिएबल मध्ये. जस्ट मी आता इथे काय करतो, पहिल्यांदा ह्याचा टाईप देतो नल. काय दिला, नल दिला त्याचा टाईप. ओके, आता का नाही दिलं, का दिला मला ते मी सांगणार नाही. तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही, कोणता टाईप आहे मला काहीच बोल, ठीक आहे. आणि ते मी काय दिलं टाईप, आता नल दिला. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी ते सिटी नेम टाकलं पुणे, फाइंड बटनावर क्लिक केले तर ती एपीआय कॉल झाली. आणि एपीआय कॉल झाल्यानंतर जो काय आपल्याला हा रिस्पॉन्स भेटलाय किंवा जो रिझल्ट भेटलाय तो रिझल्ट आता कुठे स्टोअर झालाय, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून आपल्याला डेटा आता प्रिंट करायचा आहे. काय करायचा आहे, प्रिंट करायचा. मग जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, एका ऑब्जेक्ट मध्ये आलाय. दिसतोय ना, अरे कर्ली ब्रॅकेट दिसतात, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणले काय अरे, आणि कर्ली दिसले का ऑब्जेक्ट. मग जो काय डेटा भेटलाय तो आपल्याला डेटा भेटलाय एका ऑब्जेक्ट मध्ये. मग इथे मॅप फंक्शन किंवा फॉर लूप घ्यायची गरज आहे का. मग जस्ट मी कुठे आलो, इथे 2-3 BR घेतले स्पेस देण्यासाठी. ओके, आणि त्यानंतर मी इथे काय घेतलं, एक H1 घेतला आणि त्या H1च्या आतमध्ये कर्ली ओपन केला, क्लोज केला. त्या डेटाच्या आतून काय प्रिंट करायची, की जे लोकेशन आहे त्या लोकेशन डेटाच्या आतमध्ये काय आहे, लोकेशन. आणि त्या लोकेशनच्या आतमध्ये काय आहे, की मला सिटी नेम घ्यायचं आहे. मग इथे काय करणार, मी नेम राईट करणार. जस्ट सेव्ह केलं, आउटपुट पेज आलं, एकदा रिफ्रेश केलं, काय भेटलं इथे, कुठे भेटलंय, एरर आलाय. आलाय एरर. आता हे एरर काय आलाय माहितीये, की जेव्हा आपला हा डेटा सेट होतोय त्या टायमाला डेटा काय भेटतं माहिती का, लोकेशन त्याला सापडत नाही. ओके, म्हणजे काहीतरी थोडा टाइम लागतो आणि त्या टाइमाच्या आधी तो एरर येतो. काय फंडा, की आपल्या त्या एपीआय कडून काहीतरी डेटा यायला वेळ लागतोय, पण त्याच्या आधीच आपल्याला तो डेटा काय भेटतो, एरर येतोय. त्यामुळे परत नंतर तो एरर सॉर्ट आउट होतोय का. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी आलो जावा स्क्रिप्ट मध्ये. आणि जावा स्क्रिप्ट मध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो, इफ, आणि इथे मी काय बनवले, एक व्हेरिएबल घेतलं, एक .html नावाची फाईल बनवली होती आपण, तिथे डेमो1. तर मी इथे काय केलं, एक व्हेरिएबल बनवला, वॅर इज चेक म्हणून, इक्वल टू, आणि त्यामध्ये मी स्टोअर केले इथे ट्रू. कसं आहे, फॉल्स. जस्ट ट्रू आणि फॉल्स माहिती आहे तुम्हाला, बुलियन टाईप. ट्रू स्टोअर केला कशात, इफ चेक मध्ये. काय स्टोअर केलं मी, ट्रू. आणि इथे मी सांगितलं इफ इज चेक, आणि इथे मी सांगितलं कन्सोल डॉट लॉग. इथे सांगितलं ए, आणि त्या इल्स मध्ये इथे सांगितलं बी. तर मला आउटपुट मध्ये काय भेटणार आहे, आता इथे ऑनलाईन मेंबर बोला, ए भेटणार आहे का बी भेटणार आहे. ऑनलाईन मेंबर आता तरी बोला तुम्ही. ओके, तुम्ही नाही बोलात ऑनलाईन मध्ये, रिस्पॉन्स नाही दिला, डायरेक्टली मी मीटिंग बंद करेल. जस्ट छोटे छोटे आन्सर आहेत तुमच्याकडून, मला माहित पाहिजे. आन्सर काय भेटणार आहे मला, पक्का सांगा काय भेटणार आहे, ए भेटणार आहे. काय ए भेटणार आहे, काय केलंय, इथे ट्रू केले म्हणून. ओके, म्हणजे ट्रू, ठीक आहे. आणि आता काय भेटणार आहे, व्हेरिएबल डिक्लेअर नाही. तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन ह्याच्यामध्ये डिफरंट आहे बरं का. इनिशियलायझेशन कशाला म्हणतात आणि व्हेरिएबल डिक्लेरेशन कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला. हा झालाय व्हेरिएबल डिक्लेरेशन,
आणि ह्याला म्हणतात व्हेरिएबल इनिशियलायझेशन, माहिती आहे ना. मग तुम्ही कसं काय म्हणतात व्हेरिएबल डिक्लेअर नाही. बरं आता सांगा मला रिझल्ट काय भेटणार आहे, ए भेटेल की बी भेटेल? काय भेटेल? ए भेटेल. पक्का? खरं? ठीक आहे. इक्वल टू मी ट्रू नाही राईट करत. आता मला सांगा रिझल्ट काय भेटणार आहे? एज भेटणार आहे. ठीक आहे. आता काय भेटणार आहे? कस काय ए भेटणार आहे? कस काय ए भेटणार आहे? आता इथे काय आहे, ठीक आहे ठीक आहे, इकडे बघा. आता इथे काय होते माहितीये की ह्या व्हेरिएबल मध्ये काहीतरी असेल तर इथे ट्रू येणार आहे. मग ट्रू झालं तर काय होणार आहे? ए प्रिंट होणार आहे. पण ह्या व्हेरिएबल मध्ये काहीच नसेल तर इथे काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आणि फॉल्स आल्यामुळे काय भेटणार इथे? बी भेटणार आहे. फंडा समजतोय ट्रू आणि फॉल्स? ठीक आहे. मग हाच फंडा आपल्याला युज करायचा आहे आपल्या रिॲक्ट मध्ये. आता इथे काय करायचे? कंडिशन टाकायची. जशी आपण तिकडे इफनी टाकली, इकडे बी इफनी टाकायची वेगळी टेक्निक आहे. ओके, तर कशी टाकायची? आता ओपन करली, क्लोज करली, माहिती कमन आहे. ठीक. त्यानंतर आपल्याला काय टाकायची? जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यामध्ये डेटा असेल, काय करायचं? डेटा असेल तर इथे आपल्याला एक H1 मध्ये हाय प्रिंट करायची. ओके, समजतंय? ठीक आहे. जस्ट सिंटॅक्स आहे एक छोटा. जसं आता मी ती कंडिशन सांगितली तुम्हाला त्याच प्रकारे डेटामध्ये काहीतरी डेटा असला तर आपल्याला हाय प्रिंट होणार आहे. आणि ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीच नसेल तर आपल्याला हा हाय प्रिंट होणार आहे का? जस्ट आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केलं. आता दिसतोय तुम्हाला हाय. आणि जसं मी ते एपीआय ला कॉल, हाय दिसला की तुम्हाला इथे? नाही. का नाही दिसला हाय? की त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये आता काहीच नाही. बरोबर ना? कधी स्टोअर होणार आहे? ती एपीआय कॉल झाली, ती एपीआय कॉल झाल्यानंतर त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीतरी डेटा स्टोअर होणार आहे. आणि ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीतरी असेल तरच आपल्याला हाय दिसणार आहे. अदरवाईज हाय दिसणार आहे का? मग मी त्या एपीआय ला कॉल करतो म्हणजे त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीतरी स्टोअर आहे. फाइंड बटनावर क्लिक केलं. समजला फंडा? मग आपण ह्या कंडिशनच्या आतमध्ये राईट करू. मी ते H1 घेतला, H1 पेक्षा एक एम्प्टी टॅग घेतो म्हणजे फेगमेंट. बरोबर, आठवतंय ना तुम्हाला फेगमेंट? काय म्हणतात त्याला? फेगमेंट म्हणतात. आणि त्या फेगमेंटच्या त्या फेगमेंटच्या आतमध्ये मी घेतोय की H1 आणि त्या H1 मध्ये मी सांगतो इथे डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून काय प्रिंट करायची? लोकेशन. काय करायचे? लोकेशन. आउटपुट पेजला आलो आणि त्या लोकेशनच्या आतून पण अजून काय घ्यायची आपल्याला? नेम घ्यायची. कुठे नेम? नेम घेतला याला नेम. आणि ते नेम मी इथे काय करतो? डॉट प्रिंट करतो. ह्याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं. आता काही एरर आहे का? नाही. जसं मी इथे पुणे नेम राईट केलं, फाइंड बटनावर क्लिक केलं. ठीक आहे. काय म्हणतं? येस प्रॉमिस इज डॉट रिक्वेस्ट एपीआय ची आय थिंक. डबल एकदा रिफ्रेश करतो मी. पुणे राईट केलं, फाइंड बटनावर क्लिक केलं. ऍक्झिओस म्हणजे नेटवर्कचं एरर आहे. ते दिसतंय ना तुम्हाला? ऍक्झिओस रिक्वेस्ट फेल विथ स्टेटस कोड, असा काहीतरी एरर आलाय. ओके, याला कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकू आणि आता इथे येऊ. ओके, जसं मी इथे पुणे नेम टाकलं, फाइंड बटनावर क्लिक केलं, तरी पण तोच एरर आहे का? व्यवस्थित आहे ना सगळं? इथे हाय टाकून बघू बरं आता. ठीक आहे, एकदा मी इकडे आलो, फाइंड बटनावर क्लिक केलं, तरी तोच एरर आहे. डबल एकदा पुणे राईट करतो, फाइंड बटनावर मी क्लिक केलंय. ते एपीआयचा इश्यू आहे का? त्या एपीआयचाच इश्यू आहे.
ठीक आहे. त्यांची एपीआय काहीतरी प्रॉब्लेम देते. ठीक आहे. बघू शकता तुम्ही काय आलंय ते सक्सेस फॉल्स आलाय आणि इथे एरर आलाय, कोड आलाय 104 आलाय. ठीक आहे. आय थिंक त्यांची जी काही वेदरची एपीआय आहे त्यांच्यामध्ये थोडासा फॉल्ट आहे, त्यामुळे आपल्याला तो एरर काय भेटतोय, तसा एरर भेटतो. ठीक आहे. सॉर्ट आउट होईल. जस्ट तुम्ही एवढं ट्राय करा ऑनलाईन मध्ये. ठीक आहे. काय ट्राय करायचं, डेटाच्या आतून आपल्याला काय प्रिंट करायची, लोकेशन, आणि त्या लोकेशनच्या आतून नेम, आणि या सर्वांना आपण घेणार एका कर्ली ब्रॅकेटच्या आत. जसं मी आउटपुट पेजला आलो. ठीक आहे. एपीआय आय थिंक अजून पण तोच एरर आहे. जस्ट एवढं ट्राय करता तुम्ही ऑनलाईन मध्ये, त्या वेदर एपीआय कडून तुम्हाला त्यामध्ये ह्या प्रकारे एवढा डेटा प्रिंट करायचा, आणि प्रिंट केल्यानंतर तुमच्या पुढे आउटपुट कसं येईल मी ते पण तुम्हाला लगेच शो करतो. जसं की असं प्रिंट होईल. तर पर्सेंटेज मध्ये काय असते, ह्युमिलिटी असते पर्सेंटेज मध्ये. ओके. परत आयकॉन जो प्रिंट केलाय, परत ही डिग्री मध्ये असते टेम्परेचर, आणि आयकॉन मध्ये असं काहीतरी आयकॉन भेटेल तुम्हाला, पावसाचा, सूर्याचा, किंवा पाऊस पडताना, किंवा ढगाचा, किंवा विजेचा. जो आयकॉन भेटेल तो आयकॉन तुम्ही तिथे प्रिंट करा. जस्ट एवढा डेटा प्रिंट केला की तुमच्या स्क्रीन पुढे असं काहीतरी एक रिझल्ट भेटेल, आणि ह्या रिझल्टचा मला फोटो काढायचा आणि ग्रुपवर शेअर करायचा. कसा रिझल्ट तुम्हाला असा भेटणार आहे, जस्ट असा म्हणजे टेम्परेचर भेटेल. परत टेम्परेचर कसं भेटेल तुम्हाला, हा इमेज मध्ये हे इमेज भेटणार तुम्हाला, ढगाची इमेज, सूर्याची, पावसाची. ओके, अशी इमेज भेटेल तुम्हाला. फक्त एवढा डेटा तुम्ही प्रिंट करा. चालतं, एवढं नोट करून घेतात मग.